एका नगरात दोन व्यक्ती राहत. पहिल्याचं नाव होतं गोपालदास. तो एका प्राचीन मंदिराचा पुजारी होता. पहाटेच्या 4 वाजताच तो जागा होत असे. थंडगार पाण्याने स्नान करून भक्तिभावाने देवाची पूजा करत असे आणि दिवसभर मंदिरात येणाऱ्या श्रद्धाळूंची सेवा करण्यात स्वतःला झोकून देत असे. हाच त्याचा दिनक्रम, हाच त्याचा धर्म आणि हाच त्याचा श्वास होता. गोपालदासकडे ना मोठं घर होतं, ना सोन्या चांदीची संपत्ती. त्याच्या वाट्याला आली होती फक्त एक छोटीशी झोपडी, सतत आजाराशी झुंज देणारी पत्नी आणि 2 कवळी निरागस लेकरं. तरीही त्याच्या चेहऱ्यावर कधी तक्रारीची रेषा उमटत नसे. त्याच्या ओठावर नेहमी समाधानाचं हसू असायचं. तो म्हणायचा, देवाने जे दिलं आहे तेच माझ्यासाठी भरपूर आहे. ज्याच्याकडे श्रद्धा आहे तो कधी गरीब नसतो. दुसऱ्या व्यक्तीचं नाव होतं जनार्दन शेठ. तो नगरातील सर्वात मोठा सावकार होता. त्याच्या संपत्तीचा हिशोब कुणाकडे नव्हता. त्याची हवेली इतकी भव्य होती की कधी कधी त्याचेच नोकर त्याच्या दालनांमध्ये रस्ता चुकत. त्याच्याकडे पैसा होता, सत्ता होती, प्रतिष्ठा होती, ताकद होती, पण दयाळूपणा नव्हता. त्याचं हृदय संपत्तीप्रमाणे विशाल नव्हतं, उलट लोभाने अकसलेलं होतं. गरिबांना कर्ज देऊन त्यांच्या जमिनी बळकावणे, मजुरांच्या घामाच्या पैशांवर डल्ला मारणे, खोटे आरोप लावून निरपराधांना तुरुंगात धाडणे, हेच त्याच्या आयुष्याचं खरं स्वरूप होतं. देवळात तो तेव्हाच जात असे जेव्हा एखादा मोठा व्यवहार करायचा असे. सोन्याच्या ताटातून नैवेद्य दाखवत असे आणि मनातल्या मनात हिशोब मांडत असे, देवा हा सौदा यशस्वी होऊ दे, बाकी सर्व मी पाहून घेईन. नगरातील लोक अनेकदा आपापसात कुजबुजत असत. अरे बघितलंस का, गोपालदास आयुष्यभर देवाची सेवा करतो तरी त्याच्या पदरी दुःखच दुःख आहे. आणि जनार्दन शेठ, तो पापावर पाप करत आहे तरी ऐश आरामात जगत आहे. देवाला हे दिसत नाही का? कधी कधी हा प्रश्न स्वतः गोपालदासाच्या मनालाही अस्वस्थ करून जात असे. रात्री मंदिराच्या अंगणात उभा राहून तो आकाशाकडे पाहत हळूच विचारायचा, हे प्रभू, मी कोणतं पाप केलं आहे? माझी पत्नी आजारी आहे, माझ्या मुलांना 2 वेळचं अन्न देणं सुद्धा कठीण झालं आहे. आणि दुसरीकडे जनार्दन शेठ, जो गरिबांचं रक्त शोषतो आहे, तो दिवसेंदिवस अधिक श्रीमंत होत चालला आहे. तुझा हा कसला न्याय? त्या निरागस प्रश्नांचे स्वर आकाशात विरून जात. देव ऐकत होते, सर्व काही पाहत होते, पण शांत होते. कारण ईश्वराच्या न्यायाचा तराजू माणसाच्या घाई गडबडीच्या नजरेला दिसत नाही. गोपालदासाचं वय अजून 30 वर्षाचंही झालं नव्हतं. आयुष्याची पहाट नुकतीच उजाडली होती, पण नियतीच्या पुस्तकात काही वेगळंच लिहिलं होतं. एके दिवशी अचानक त्याची तब्येत बिघडली. सुरुवातीला साधा ताप वाटला. गावातील वैद्य बोलावले गेले, औषधं दिली गेली, प्रार्थना करण्यात आल्या, पण ताप दिवसेंदिवस वाढतच गेला. पहिला दिवस गेला, दुसरा दिवस सरला आणि तिसऱ्या दिवशी मृत्यूने त्याच्या दारावर टकटक केली. पत्नीच्या अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांकडे, मुलांच्या निरागस चेहऱ्याकडे एक अखेरची नजर टाकून गोपालदासची आत्मा शरीराचा पिंजरा सोडून अनंताच्या प्रवासाला निघून गेली. मागे राहिली एक उद्ध्वस्त झालेली पत्नी, वडिलांच्या मायेच्या सावलीसाठी व्याकुळ 2 लहान मुलं. नगरामध्ये गोपालदासच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि पुन्हा एकदा लोकांच्या चर्चांना उधाण आलं. कोणी हळहळत म्हणत होतं, बघा ना, किती सज्जन माणूस होता, आयुष्यभर देवाची सेवा केली, कुणाचं वाईट केलं नाही आणि एवढ्या कमी वयात जग सोडून गेला. तर दुसरा संतापाने म्हणत होता, आणि तो जनार्दन शेठ, गरिबांचं रक्त शोषणारा, अन्याय करणारा, तो अजूनही ऐशो आरामात जगतो आहे. कदाचित अजून 50 वर्ष जगेल. हा कसला देव आहे जो आपल्या भक्ताची सुद्धा रक्षा करू शकत नाही? धर्तीवर प्रश्नांची वादळ घोंगावत होती, पण त्याच वेळी दुसऱ्या एका जगात गोपालदासची आत्मा एका विलक्षण प्रवासाला निघाली होती. चारही दिशांना एक अद्भुत प्रकाश पसरला होता. तो ना दिवसासारखा तेजस्वी होता, ना रात्रीसारखा अंधुक. एक अलौकिक शांत प्रकाश सर्वत्र दरवळत होता. शीतल वारा आत्म्याला अलगद एका दिशेने घेऊन जात होता. हळूहळू त्याच्या समोर एक विशाल द्वार प्रकट झालं, इतकं उंच की जणू आकाशाला स्पर्श करत होतं, इतकं भव्य की त्याचा अंत नजरेला दिसत नव्हता. ते होतं यमलोकाचं प्रवेशद्वार. क्षणोक्षणी जवळ येत असलेलं ते द्वार पाहून गोपालदासची आत्मा विस्मयचकित झाली. काही वेळातच त्याने त्या दरवाजातून आत प्रवेश केला. समोर एक भव्य दरबार सजला होता. त्या दरबाराच्या मध्यभागी एक विराट सिंहासनावर विराजमान होते यमराज. गडद वस्त्रांनी अलंकृत, गंभीर पण तेजस्वी व्यक्तिमत्व आणि त्यांच्या डोळ्यांमध्ये जणू हजारो वर्षांचं ज्ञान, अनुभव आणि न्याय सामावलेला होता. त्यांच्या डाव्या बाजूला बसले होते चित्रगुप्त. त्यांच्या हातात एक विशाल ग्रंथ होता. तो साधा ग्रंथ नव्हता. त्या ग्रंथामध्ये प्रत्येक आत्म्याचा प्रत्येक श्वास नोंदलेला होता. प्रत्येक विचार, प्रत्येक शब्द, प्रत्येक कर्म आणि प्रत्येक हेतू, सगळ्याचा अचूक हिशोब त्या दिव्य ग्रंथामध्ये लिहिलेला होता. हे दृश्य पाहून गोपालदासची आत्मा थोडी घाबरली, परंतु लगेचच त्याच्या
मनात एक विचार चमकून गेला. मी आयुष्यभर सत्तेच्या मार्गाने चाललो, मग मला भीती कसली? मात्र त्याच क्षणी त्याच्या अंतःकरणात दडलेला एक जुना प्रश्न पुन्हा जागा झाला. तोच प्रश्न जो त्याने आयुष्यभर मनात दाबून ठेवला होता. गोपालदासने नम्रतेने हात जोडले आणि यमराजांना उद्देशून म्हणाला, हे यमदेवा, मला एक प्रश्न विचारायचा आहे. मला त्याची परवानगी मिळेल का? यमराजाने गंभीर नजरेने त्याच्याकडे पाहिलं. मग शांत स्वरात ते म्हणाले, विचार गोपालदास. या दरबारात कोणताही प्रश्न वर्ज नाही. येथे केवळ सत्याचा निवाडा होतो. गोपालदासाने थरथरत्या आवाजात विचारलं, महाराज, मी संपूर्ण आयुष्य देवभक्ती केली. कधी कुणाचं वाईट चिंतलं नाही. गरिबांची मदत केली. नेहमी सत्य बोललो. तरी मला फक्त 30 वर्षाचंच आयुष्य का मिळालं? क्षणभर थांबून तो पुढे म्हणाला, माझ्या मागे माझी आजारी पत्नी आहे, 2 निष्पाप मुलं आहेत आणि दुसरीकडे जनार्दन शेठ आहे, जो आयुष्यभर पाप करत राहिला, गरिबांवर अत्याचार करत राहिला, तरी तो अजूनही जिवंत आहे, सुखात आहे, मौज मजा करत आहे. त्याचा आवाज आता वेदनेने भरून आला होता. त्याला दीर्घ आयुष्य आणि मला अकाली मृत्यू हा कसला न्याय आहे? देवाच्या दरबारातही श्रीमंत आणि गरीब यांच्यात फरक केला जातो का? हे शब्द ऐकताच संपूर्ण दरबारात एका क्षणासाठी गूढ शांतता पसरली. चित्रगुप्तांनी आपलं लेखन थांबवलं. इतर आत्म्या ज्या आपल्या न्याय निवाडेची वाट पाहत उभ्या होत्या, त्यांचंही लक्ष गोपालदासकडे वळलं. सगळ्यांना त्या प्रश्नाचं उत्तर ऐकायचं होतं. मात्र यमराजांच्या चेहऱ्यावर ना राग होता ना नाराजी. उलट त्यांच्या ओठावर एक अत्यंत शांत, गूढ आणि अर्थपूर्ण स्मित उमटलं. ते म्हणाले, गोपालदास, तू अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारला आहेस. हा प्रश्न पृथ्वीवर लाखो लोक दररोज विचारतात, पण त्याचं खरं उत्तर फार थोड्यांना माहीत असतं. त्यांनी सिंहासनावर किंचित पुढे झुकत पुढे सांगितलं, आज मी तुला त्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे. कदाचित हे उत्तर ऐकण्याचं भाग्य एखाद्याच आत्म्याला लाभत असेल. यानंतर त्यांनी चित्रगुप्ताकडे पाहिलं आणि आदेश दिला, चित्रगुप्ता, गोपालदास आणि जनार्दन या दोघांच्याही जीवनाचा संपूर्ण लेखाजोखा दरबारासमोर सादर करा. आज्ञा मिळताच चित्रगुप्तांनी आपला विराट ग्रंथ उघडला. असंख्य पानं स्वतःहून उलटू लागली. दरबारातील प्रत्येक नजर त्या दिव्य ग्रंथावर खिळली आणि मग चित्रगुप्तांनी गंभीर स्वरात वाचन सुरू केलं. गोपालदासाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या कर्माचा लेखाजोखा चित्रगुप्तांच्या ग्रंथात स्पष्ट नोंदवलेला होता. पुण्य अनंत, पाप नगण्य. यमदेव प्रेमाने गोपालदासाकडे पाहत म्हणाले, गोपालदास, तुझ्या पुण्याचा घडा इतक्या लवकर भरला की आम्हाला तुला पृथ्वीवरून परत बोलावून घ्यावं लागलं. हे ऐकताच गोपालदास आश्चर्यचकित झाला. म्हणजे? यमदेव गंभीर स्वरात म्हणाले, लक्षपूर्वक ऐक. या सृष्टीचा एक अटल नियम आहे. जो जितकं अधिक पुण्य कमावतो त्याचा प्रवास तितक्याच लवकर पूर्ण होतो. तू अवघ्या 30 वर्षात इतकं पुण्य कमावलं आहेस की एखादी सामान्य आत्मा 100 वर्षातही तेवढं पुण्य कमावू शकत नाही. तुझी प्रत्येक आरती, प्रत्येक प्रार्थना, प्रत्येक सेवा, दुसऱ्यांच्या दुःखासाठी वाहिलेला प्रत्येक अश्रू आणि स्वतः उपाशी राहून दुसऱ्याला घास भरवलेला प्रत्येक क्षण, या सर्वांची येथे नोंद आहे. तुझं पुण्य भांडार इतकं भरून वाहत होतं की तुला पृथ्वीवर अधिक काळ ठेवणं शक्य नव्हतं. गोपालदासच्या डोळ्यात वेदना दाटल्या. पण महाराज, माझी पत्नी, माझी मुलं. यमदेवाने शांतपणे हात वर केला. थांब, आधी संपूर्ण सत्य ऐक. तुझ्या कुटुंबाबद्दलही सांगेन, पण त्याआधी जनार्दनचा हिशोब ऐक. तो ऐकल्यावर तुला कदाचित समजेल की दीर्घ आयुष्य हे नेहमीच वरदान नसतं. चित्रगुप्ताने पुन्हा ग्रंथाची पानं उलटली. जनार्दन शेठ, पाप अपार, पुण्य अत्यल्प. यमराज म्हणाले, गोपालदास, जनार्दनला 100 वर्षाचं आयुष्य मिळालं आहे. पण का? कारण त्याच्या पापाचा घडा अजून भरलेला नाही. जोपर्यंत तो पूर्ण भरत नाही तोपर्यंत आम्ही त्याला बोलावू शकत नाही. त्याने इतकी पापं केली आहेत की त्या प्रत्येक पापाचं फळ भोगण्यासाठी त्याला दीर्घ आयुष्य आवश्यक आहे. प्रत्येक कर्माचं फळ त्याच जन्मात मिळेलच असं नाही, पण मिळतं मात्र नक्की. जनार्दनचं दीर्घ आयुष्य हे त्याचं बक्षीस नाही, ती त्याच्या शिक्षेची तयारी आहे. गोपालदास स्तब्ध झाला. शिक्षेची तयारी? हो, यमदेव म्हणाले. आता नीट ऐक. गेल्या 50 वर्षात जनार्दनने जी पापं केली आहेत त्याचं फळ पुढच्या 50 वर्षात त्याला एक एक करून भोगावं लागेल. ज्या गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी त्याने बळकावल्या त्यांच्यातलाच एखादा शेतकरी एक दिवस इतका समर्थ बनेल की जनार्दनची हवेली विकत घेईल. ज्या कामगारांचे घामाचे पैसे त्याने हडपले त्यांच्यातलाच एखाद्याचा मुलगा उद्या त्याचा मालक बनेल. ज्या निर्दोष लोकांना त्याने कारागृहात पाठवलं त्यांच्यातलाच एखादा न्यायाधीश बनून त्याच्यासमोर उभा राहील. आणि हे सर्व पृथ्वीवरच घडेल, त्याच्या स्वतःच्या डोळ्यासमोर. तेव्हा त्याचं दीर्घ आयुष्य त्याला प्रत्येक जखम, प्रत्येक अपमान आणि प्रत्येक वेदना अनुभवायला भाग पडेल. तो जगेल, पण ते जगणं त्याच्यासाठी मृत्यूपेक्षाही अधिक कठोर शिक्षा ठरेल. हे ऐकून गोपालदासच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरं स्पष्ट होऊ लागली. क्षणभर शांत राहून तो पुन्हा म्हणाला, महाराज, आणखी एक प्रश्न आहे.
जनार्दनकडे एवढी अपाट संपत्ती का आहे? पाप केल्यामुळेच का धन मिळतं? यमदेव मंद स्मित करत म्हणाले, हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. चित्रगुप्त, जनार्दनच्या मागील जन्माचा लेखा समोर आण. चित्रगुप्ताने ग्रंथातील प्राचीन पानं उघडली. यमदेव म्हणाले, गोपालदास, या जन्मात जनार्दन पाप करत आहे हे सत्य आहे, पण त्याने मागील 3 जन्मात प्रचंड पुण्य कमावलं होतं. एका जन्मात तो दानशूर राजा होता. त्याने स्वतःचा खजिना प्रजेच्या कल्याणासाठी अर्पण केला होता. दुसऱ्या जन्मात तो एक शूर सैनिक होता. मातृभूमीच्या रक्षणासाठी त्याने स्वतःचा प्राण अर्पण केला होता. त्या जन्मातील पुण्याचं फळ तो या जन्मात संपत्ती, वैभव आणि ऐश्वर्याच्या रूपाने भोगत आहे. परंतु त्याच वेळी या जन्मात तो जी पाप करत आहे त्यांचा स्वतंत्र हिशोबही चालू आहे. लक्षात ठेव, पुण्य आणि पाप यांची खाती वेगवेगळी असतात. जुन्या पुण्यामुळे वैभव मिळू शकतं, पण नव्या पापाची शिक्षा टाळता येत नाही. गोपालदास विचारमग्न झाला. म्हणजे जुनी पुण्य कवचासारखी संरक्षण देतात? हो, यमदेव म्हणाले, पण केवळ काही काळासाठी. जसं एखाद्याच्या बँकेत भरपूर पैसा असतो, तो मनसोक्त खर्च करतो, ऐश आराम करतो, पण जेव्हा ती शिल्लक संपते तेव्हा हातात काहीच उरत नाही. जनार्दनच्या पूर्वजन्मातील पुण्याची शिल्लक आता हळूहळू संपत चालली आहे आणि या जन्मातील पापाचं ओझं दिवसेंदिवस वाढत आहे. ज्या दिवशी या दोन्हीही तराजूंचं संतुलन उलटेल त्या दिवशी त्याचं नशीब उलटेल, त्याचं वैभव उलटेल आणि त्याचं संपूर्ण जगही उलथून पडेल, तेही पृथ्वीवरच त्याच्या उघड्या डोळ्यांसमोर. गोपालदासने पुन्हा नम्रपणे प्रश्न विचारला. महाराज, एक गोष्ट माझ्या लक्षात आली नाही. जेव्हा जनार्दन शेठ पाप करत होता तेव्हा देव सर्व काही पाहत होते, मग त्यांनी त्याला थांबवलं का नाही? एकदा जरी त्याला आवाज दिला असता, एकदा जरी इशारा केला असता तर कदाचित तो त्या मार्गावरून परत फिरला असता. गोपालदासाचा प्रश्न ऐकून यमदेवानी एक दीर्घ श्वास घेतला. त्यांच्या चेहऱ्यावर गंभीरता दाटून आली. गोपालदास, हा सृष्टीतील सर्वात मोठ्या प्रश्नांपैकी एक प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर समजून घेण्यासाठी मी तुला एक उदाहरण देतो. क्षणभर थांबून ते पुढे म्हणाले, समज एक कुंभार मातीचा गोळा आपल्या चाकावर ठेवतो. आपल्या कुशल हाताने तो त्या मातीला आकार देतो आणि सुंदर मडके तयार करतो. पण एकदा मडके तयार झालं की त्यानंतर ते कुठे जाणार, त्याचा उपयोग कसा होणार हे कुंभार ठरवत नाही. कोणी त्या मडक्यात पाणी भरतो, कोणी त्यात दारू ठेवतो, तर कोणी ते निष्कारण फोडून टाकतो. आता सांग, प्रत्येक वेळी त्या मडक्याची रक्षा करण्यासाठी कुंभार धावत येईल का? गोपालदास विचारात पडला. यमदेव पुढे म्हणाले, अगदी तसंच देवाने माणसाला निर्माण केलं. त्याला बुद्धी दिली, विवेक दिला, योग्य अयोग्य ओळखण्याची क्षमता दिली, विचार करण्याची शक्ती दिली. पण त्या शक्तीचा उपयोग कसा करायचा, कोणत्या मार्गाची निवड करायची हे मनुष्याच्या हातात सोपवलं. जर देव प्रत्येक वेळी येऊन माणसाला थांबवू लागले तर कर्माचा अर्थच उरणार नाही. मग मनुष्य आणि एका कठपुतलीत काहीच फरक राहणार नाही. देवाने माणसाला फक्त कठपुतली बनवलेलं नाही, त्यांनी त्याला स्वतंत्र बनवलं आहे आणि स्वातंत्र्यासोबत येते जबाबदारी, स्वतःच्या प्रत्येक कर्माची आणि त्या कर्माच्या फळाची. गोपालदास शांतपणे ऐकत होता. मग त्याने विचारलं, म्हणजे देव पूर्णपणे गप्प बसतात का? यमराजांच्या ओठावर किंचित स्मित उमटलं. नाही गोपालदास, देव कधीच गप्प बसत नाहीत, ते सतत संकेत देत असतात. जेव्हा जनार्दनने पहिल्यांदा एका गरीब माणसाचे पैसे लुबाडले तेव्हा त्यांच्या अंतःकरणातून एक आवाज उठला होता, हे चुकीचं आहे. तो आवाज देवाचा होता. जेव्हा त्याने पहिल्यांदा खोटं बोललं तेव्हा त्याच्या मनात अस्वस्थतेची एक लहर निर्माण झाली होती. तो अस्वस्थपणा ही देवाचाच इशारा होता. पण जनार्दनने त्या आवाजाकडे दुर्लक्ष केलं, त्या अस्वस्थतेला दाबून टाकलं. आणि जेव्हा मनुष्य वारंवार देवाच्या संकेताकडे पाठ फिरवतो तेव्हा देव त्याला त्याच्या कर्माच्या स्वाधीन करून देतात. यानंतर त्याच्या कर्माचं फळ ठरवण्याचं कार्य आमच्याकडे येतं, असं म्हणत यमदेवानी स्वतःकडे इशारा केला. हे ऐकताच गोपालदासाच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. त्याच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरं त्याला मिळाली होती, परंतु तरीही त्याच्या हृदयात एक वेदना अजूनही जिवंत होती. कंपित स्वरात तो म्हणाला, महाराज, आता मला सर्व काही समजलं आहे, पण एक गोष्ट अजूनही माझ्या मनातून जात नाही. मला 2 लहान मुलं आहेत. त्यांच्या आईची प्रकृतीही खूप खराब आहे. माझ्या जाण्यानंतर त्या निष्पाप लेकरांचं काय होईल हाच विचार माझ्या आत्म्याला क्षणभरही शांत बसू देत नाही. यमदेवांच्या गंभीर मुखमंडळावर अचानक कोमलतेची एक छटा उमटली, अशी कोमलता जी कदाचित फार थोड्या आत्मेने पाहिली असेल. ते प्रेमळ स्वरात म्हणाले, गोपालदास, हीच तुझी सर्वात मोठी चूक आहे आणि हीच तुझी सर्वात मोठी जमेची बाजू देखील. तू इतरांच्या काळजीत इतका हरवून जातोस की स्वतःचा विचार करायलाही तुला वेळ मिळत नाही. म्हणूनच तुझ्या पुण्याचा घडा इतक्या लवकर भरला आहे. आणि लक्षात ठेव, जो मनुष्य निष्कपट भावनेने देवाची भक्ती करतो त्याच्या लेकरांची काळजी स्वतः देव घेतात. यमदेवांच्या शब्दात अपार आश्वासन होतं. ते पुढे म्हणाले, तुझ्या मोठ्या मुलाची बुद्धिमत्ता आणि कष्ट करण्याची वृत्ती पाहिली आहेस का? एक दिवस तो असा मनुष्य बनेल
ज्याचा अभिमान संपूर्ण नगराला वाटेल. आणि तुझ्या पत्नीबद्दलही चिंता करू नकोस. तिचा आजार हळूहळू दूर होईल, कारण तुझ्या पुण्याचा एक भाग तिच्या आणि तुझ्या मुलांच्या खात्यात जमा झाला आहे. तू त्यांच्यापासून दूर गेलेला नाहीस गोपालदास. उलट तू त्यांच्या संरक्षणासाठी एक अदृश्य कवच बनून सदैव त्यांच्या भोवती उभा आहेस. हे ऐकताच गोपालदासाच्या व्याकुळ आत्म्याला जणू शीतल जलाचा स्पर्श झाला. त्याच्या मनातील चिंतेचा भार थोडासा हलका झाला. तरीही तो हळव्या स्वरात म्हणाला, पण महाराज, कदाचित मी त्यांच्या जवळ राहू शकलो असतो. यमदेव मंदस्मित करत म्हणाले, गोपालदास, पृथ्वीवर राहणं नेहमीच चांगलं असतं असं नाही. कधी कधी एखाद्या व्यक्तीच्या जाण्यानेच त्याच्या कुटुंबाचं भाग्य जागं होतं. तुझ्या जाण्याचं दुःख तुझ्या मुलांना कष्टाळू बनवेल, त्यांना जबाबदारीची जाणीव करून देईल. दुःख माणसाला संपवत नाही, ते त्याला घडवतं. जसं सोनं अग्नीच्या तपत ज्वालांमधून जाऊन कुंदन होतं, तसं संकटाच्या आगीतून माणसाचं व्यक्तिमत्व उजळून निघतं. क्षणभर थांबून यमदेव पुन्हा म्हणाले, गोपालदास, अजून एक गोष्ट आहे जी कदाचित तुला माहीत नाही. गोपालदास उत्सुकतेने त्यांच्याकडे पाहू लागला. तुझं आयुष्य सुरुवातीला 50 वर्षाचं निश्चित झालं होतं. हे ऐकताच गोपालदास आश्चर्याने उद्गारला, 50 वर्ष? मग मला फक्त 30 वर्षांचंच आयुष्य का मिळालं? यमदेव गंभीर होत म्हणाले, कारण तू स्वतःच तुझं आयुष्य कमी केलंस. गोपालदास चकित झाला, मी? पण ते कसं शक्य आहे? यमदेवाने चित्रगुप्तांकडे पाहत आदेश दिला. चित्रगुप्त ती घटना समोर आणा. चित्रगुप्ताने आपल्या ग्रंथातील एक पान उघडलं आणि म्हणाले, 5 वर्षांपूर्वीची घटना. यमदेव पुढे म्हणाले, तुझ्या लक्षात आहे का? 5 वर्षांपूर्वी नगरात भयंकर पूर आला होता. त्यावेळी एक लहान मुलगा प्रचंड प्रवाहात वाहून जात होता आणि योगायोगाने तू त्या मार्गाने जात होतास. त्या दिवशी तू स्वतः गंभीर आजारी होतास. तुला प्रचंड ताप होता, शरीर अशक्त झालेलं होतं. पण स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, तू क्षणाचाही विचार न करता नदीत उडी घेतलीस आणि त्या मुलाचा जीव वाचवलास. परंतु त्या थंडगार प्रचंड प्रवाहात उडी मारण्याची किंमत तुझ्या शरीराला चुकवावी लागली. त्या एका रात्रीमुळे तुझ्या शरीराची 20 वर्षांची आयुष्य शक्ती कमी झाली. गोपालदासाच्या डोळ्यासमोर ती रात्र जिवंत झाली. त्याने शांतपणे उत्तर दिलं, पण महाराज, मी त्याला नदीत वाहून जाताना कसं पाहू शकलो असतो? तो तर एक निष्पाप लहान मुलगा होता. हे ऐकताच यमदेवांच्या डोळ्यात एक विलक्षण तेज चमकलं. ते म्हणाले, गोपालदास, हीच तुझी महानता आहे. तू तुझ्या आयुष्यातील 20 वर्ष दुसऱ्याला दान केलीस आणि तुला त्याची जाणीव सुद्धा झाली नाही. याच कारणामुळे तुझ्या पुण्याचा घडा इतक्या वेगाने भरला. मग ते पुढे म्हणाले, आणि तुला माहीत आहे का तो मुलगा कोण होता ज्याचा जीव तू वाचवला होतास? गोपालदास उत्सुकतेने म्हणाला, कोण होता तो? यमदेव उत्तरले, तो मुलगा जनार्दन शेठचा एकुलता एक पुत्र होता. तोच मुलगा जो एक दिवस आपल्या वडिलांनी चुकीच्या मार्गाने कमावलेल्या संपत्तीचा उपयोग योग्य कार्यासाठी करेल. तो आपल्या वडिलांच्या पापाचं प्रायश्चित्त करेल. जनार्दनने ज्यांना दुःख दिलं, ज्यांच्यावर अन्याय केला, त्या गरिबांच्या मदतीसाठी तो उभा राहील. गोपालदास, त्या दिवशी तू फक्त एका मुलाचा जीव वाचवला नव्हतास, तू एका संपूर्ण पिढीचं भविष्य वाचवलं होतं. तू एका घराचा नव्हे तर अनेक घराचं भाग्य बदललं होतंस. यमदेवाचे शब्द संपले आणि त्या दिव्य दरबारात पुन्हा एकदा गहन शांतता पसरली. हे सर्व ऐकताच गोपालदासाची आत्मा थरथरू लागली. त्याच्या डोळ्यातून अश्रूंचा अखंड प्रवाह वाहू लागला. कंपित स्वरात तो म्हणाला, तेव्हा मी तुझ्यावर शंका घेतली होती. मला वाटत होतं की तू अंध आहेस, तुला काहीच दिसत नाही. पण मीच चुकीचा होतो. तू सर्व काही पाहत होतास आणि माझ्यापेक्षाही कितीतरी अधिक जाणत होतास. गोपालदासाचे शब्द ऐकताच यमदेव आपल्या सिंहासनावरून उठले. ते हळूहळू पायऱ्या उतरून त्याच्या आत्म्याजवळ आले. त्यांच्या डोळ्यात करुणा होती. ते म्हणाले, गोपालदास, या दरबारात दररोज हजारो आत्मा येतात आणि जवळजवळ प्रत्येक आत्म्याच्या मनात एकच प्रश्न असतो, देवाने माझ्याबरोबर असं का केलं? आणि प्रत्येक वेळी उत्तरही एकच असतं, देवाने तुझ्याबरोबर काहीही केलेलं नाही. तू जे कर्म केलंस त्याचंच फळ तुला मिळालं आहे. पण तुझा प्रश्न वेगळा होता. तू स्वतःसाठी काहीच विचारलं नाहीस, तू दुसऱ्यांसाठी विचारलंस. म्हणूनच तुला संपूर्ण सत्य जाणून घेण्याचा अधिकार होता. यमदेवाचा आवाज संपूर्ण सभागृहात घुमला. आता मी तुला काही अशा गोष्टी सांगतो ज्या प्रत्येक आत्म्याने जाणून घ्यायला हव्यात. क्षणभर संपूर्ण दरबार स्तब्ध झाला. यमदेव म्हणाले, पहिली गोष्ट, दीर्घ आयुष्य हे नेहमीच देवाचं बक्षीस नसतं. कधी कधी ती शिक्षेची तयारीही असते. आणि अल्प आयुष्य हे कधीच दुर्भाग्य नसतं. कधी कधी तो संकेत असतो की ती आत्मा इतकी शुद्ध झाली आहे की तिला पृथ्वीवर आणखी राहण्याची आवश्यकता उरलेली नाही. थोडा विराम घेऊन ते पुढे म्हणाले, दुसरी गोष्ट, दौलत ही देवाच्या कृपेची पावती नसते. दौलत ही जुन्या पुण्याईची कमाई असते, जी नव्या पापामुळे हळूहळू नष्ट होत जाते. आणि गरिबी ही देवाची नाराजी नसते. गरिबी ही अशी परीक्षा असते ज्यामध्ये आत्मा स्वतःच्या खऱ्या सामर्थ्याला ओळखते.
दरबारात पुन्हा गंभीर शांतता पसरली. यमदेव पुढे म्हणाले, तिसरी गोष्ट, देव पाप घडताना पाहत असतात, पण ते लगेच हस्तक्षेप करत नाहीत. कारण जर त्यांनी प्रत्येक वेळी पाप थांबवलं तर कर्माचा संपूर्ण सिद्धांतच नष्ट होईल. पण याचा अर्थ असा नाही की ते गप्प असतात. ते प्रत्येक वेळी संकेत देतात. जेव्हा एखादा मनुष्य चुकीच्या मार्गावर पाऊल टाकतो तेव्हा त्याच्या अंतःकरणातून एक आवाज उठतो. हे चुकीचं आहे. तो आवाज देवाचाच असतो. जो त्या आवाजाचं ऐकतो तो वाचतो, आणि जो त्या आवाजाकडे दुर्लक्ष करतो तो शेवटी आमच्या दरबारात येऊन उभा राहतो. यानंतर यमदेवांचा स्वर अधिक गंभीर झाला. आणि चौथी गोष्ट, सर्वात महत्त्वाची गोष्ट, धैर्य ठेव. कारण देवाची योजना तुझ्या समजुतीपेक्षाही विशाल असते. आज जे तुला अन्याय वाटत आहे तेच उद्या न्यायाचा पाया ठरलेलं असू शकतं. आज ज्या वेदना तुला असह्य वाटत आहेत त्याच उद्या तुझी सर्वात मोठी शक्ती बनू शकतात. म्हणून परिस्थिती कितीही कठीण असो, धैर्य सोडू नकोस. हे ऐकताच गोपालदासाची आत्मा आदराने झुकला. तो हळू आवाजात म्हणाला, महाराज, कदाचित या गोष्टी मला पृथ्वीवर असताना समजल्या असत्या. यमदेव मंद स्मित करत म्हणाले, म्हणूनच आम्हाला वाटतं की पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांनी या गोष्टी ऐकल्या पाहिजेत. त्यांनी त्या समजून घेतल्या पाहिजेत आणि आपल्या आयुष्यात त्यांचा स्वीकार केला पाहिजे. मग त्यांनी जणू पृथ्वीवरील प्रत्येक मनुष्याशी संवाद साधावा अशा स्वरात सांगितलं. जेव्हा तुम्हाला वाटेल की देव काहीच पाहत नाही तेव्हा लक्षात ठेवा, चित्रगुप्ताचा ग्रंथ कधीच बंद होत नाही. प्रत्येक कर्म, प्रत्येक शब्द आणि प्रत्येक विचार त्यात नोंदवला जात असतो. जेव्हा तुम्हाला वाटेल की पापी माणूस सुखी आहे आणि सज्जन माणूस दुःखी आहे तेव्हा हेही लक्षात ठेवा, जुन्या पुण्याईची संपत्ती एक दिवस संपतेच आणि नव्या पापांचा हिशोब एक दिवस चुकता होतोच. जेव्हा तुम्हाला वाटेल की तुमच्यावर अन्याय होत आहे तेव्हा गोपालदासला आठवा, ज्याने फक्त 30 वर्षात इतकं पुण्य कमावलं जितकं अनेक जण 100 वर्षातही कमवू शकत नाहीत. आणि जेव्हा तुमच्या मनात हा प्रश्न येईल, देव गप्प का आहेत, तेव्हा स्वतःच्या अंतःकरणात डोकावून पहा. कारण देव गप्प नसतात, ते सतत बोलत असतात. त्या आवाजातून जो तुमच्या मनात उठतो आणि सांगतो हे चुकीचं आहे, फक्त त्या आवाजाचं ऐका. कारण देव जे करतो ते शेवटी चांगल्यासाठीच करतो, नेहमी. प्रिय मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ही कथा त्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवा ज्यांच्या मनात कधी ना कधी हा प्रश्न निर्माण झाला असेल, देव गप्प का राहतो. पुन्हा भेटूया एका नव्या आणि प्रेरणादायी कथेसह.